मुंबईमध्ये दादरच्या शिवाजी पार्क इथं दरवर्षीप्रमाणे मनसेनं दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। मात्र याच मनसेच्या दीपोत्सवाची सरकारने जाहिरात केली आहे। पर्यटन विभागानं ही जाहिरात दिलेली आहे आणि यामध्ये मनसेचा उल्लेख मात्र टाळलेला आहे आणि या जाहिरातीतून दीपोत्सवाला येण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईतल्या दिवाळीची जादू अनुभवा असं आवाहन या जाहिरातीमध्ये करण्यात आलंय। मात्र या जाहिरातीत आयोजक मनसेचं नाव नसल्यामुळे आता वाद पेटलाय। मनसेनं या जाहिरातीवर जोरदार आक्षेप घेतलाय। हा सरकारच्या मनाचा कद्रूपणा असल्याचा हल्लाबोल मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी केलाय। तसं सरकारचा मनाचा कद्रूपणा आहे, तसं हे जे काय महाराष्ट्र टुरिझम आहे यातनं हे दिसतं की या मनाचा कद्रूपणा आहे। कळलं का? मला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे हे गेली 13 वर्ष कुठल्याही प्रकारची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी न करता हा उत्सव जोरात साजरा करतायत आणि त्यांना कुठला साक्षात्कार झाला की फटाक्यांची आतिषबाजी 17 ते 22 आहे। माहिती घेताना खोटं बोलताना ते तरी माहिती घेऊन बोलत जा। फटाक्यांची आतिषबाजी जी रोज संध्याकाळी 7:30 वाजता आहे ती 17 ते 26 आहे। हे त्यांनी मेंदूत घालावं। हे तुम्हाला येऊन सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण जर एखाद्याबद्दल जेव्हा बोलतो, जेव्हा आपण स्वतःला ते क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतो, त्यातनं ते पळवाट काढतील काहीतरी, परंतु निदान मनाचा मोठेपणा दाखवून तो उल्लेख केला असताना तर महाराष्ट्राला बरं वाटलं असतं। कारण तुम्ही त्या एक्सपोजच्या खालच्या लोकांच्या कमेंट वाचा, लोक काय म्हणतात ते। आता दिवाळीचे मुहूर्त आहेत म्हणून आम्ही जरा शब्दांचा वापर कमी करतो आणि त्याचं उत्तर त्यांच्या शब्दात त्यांना चांगलं दिलं असतं। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहे। सीमा, अविनाश अभ्यंकरांची आपण ही प्रतिक्रिया ऐकली आणि सरकारचा एकंदरीतच हा कद्रूपणा आहे अशी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। काय या संदर्भात आणखी स्पष्टता येते का? सरकारनं जाहिरातीमध्ये मनसेचा उल्लेख टाळलेला आहे, त्यामुळे ही जाहिरात नेमकी केली आहे, तेव्हा मनसे आता या संदर्भात आणखी काही आक्षेप नोंदवणार आहे का? अनुपमा, खरं तर मनसेकडनं या दिवाळीच्या निमित्तानं शिवाजी पार्क या मैदानावरती दीपोत्सवाचं आयोजन दरवर्षी म्हणजे मागील 13 वर्षापासून आयोजन केलं जातं। दरवर्षी वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं दीपोत्सव हा चर्चेचा विषय ठरतो। यावर्षीही देखील चर्चेचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे राज्य सरकारच्या महाराष्ट्र टुरिझमच्या वेबसाईटवरती दीपोत्सवाचा उल्लेख करत म्हणजे लोकांना आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी येऊन दीपोत्सवाचा आनंद घ्या। त्या ठिकाणी तारीखसुद्धा म्हणजे 17 ते 22 ऑक्टोबरपर्यंत दीपोत्सवाला भेट द्या अशा प्रकारचं ट्विट आपल्याला पाहायला मिळतंय। तर यावरती आता मनसेनं आक्षेप घेतलेला आहे। मनसेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आयोजक म्हणून मनसे या पक्षाचा कुठेही उल्लेख नाही, सोबतच दिलेली माहिती देखील चुकीची आहे। आम्ही गेल्या 13 वर्षापासून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि आम्ही कोणतीही जाहिरात देत नाही किंवा याबद्दल आम्ही कुठेही लोकांना आवाहन करत नाही किंवा जाहिरातबाजी करून आम्ही लोकांना या ठिकाणी बोलवत नाही। आम्हाला श्रेय कुठे देण्यात आलेला नाही असा आक्षेप आता मनसे पक्षाकडनं घेतला जाते। त्यामुळे आता वेगळं राजकारण सरकारला करायचं आहे का असा एक सवाल सध्या मनसेचे जे नेते आहेत ते विचारताना पाहायला मिळत आहेत। खरं तर जी माहिती दिली गेली आहे महाराष्ट्र टुरिझमच्या वेबसाईटवरती त्या माहितीनुसार त्यांनी उल्लेख केलेला आहे की 17 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी दीपोत्सवाला तुम्ही भेट द्या। मात्र मनसे या पक्षाकडनं 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरपर्यंत दीपोत्सव शिवाजी पार्क मैदानावरती साजरा केला जाणार आहे। तर अविनाश अभ्यंकर यांनी असं म्हटलं की ट्विट करण्याआधी आमच्याशी बातचीत केली नाही किंवा आम्हाला माहिती दिली गेली नाही किंवा आमच्याकडनं कोणतीही माहिती त्यांनी घेतली नाही, आम्हाला न विचारता आणि आमच्या पक्षाचा कुठेही उल्लेख न करता अशा प्रकारचे त्यांनी ट्विट केले आणि लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही दीपोत्सवाला भेट द्या। राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मनसे या पक्षाकडनं आम्ही दरवर्षी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करतो। तरुणांमध्ये एक वेगळी क्रेज असताना सरकारला काही राजकारण करायचं आहे का असा एक सवाल आता मनसे या पक्षाकडनं विचारला जातोय। आता अविनाश अभ्यंकर यांच्यानंतर आता यशवंत किल्लेदार सुद्धा याच मुद्द्यावरती बोलणार आहेत। आता सरकारकडनं नक्की काय स्पष्टीकरण या मुद्द्यावरती येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आपल्याला माहिती आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे प्रत्येक विषय आता पक्षाकडनं असेल किंवा इतर कोणत्याही स्तरावर असेल मोठा विषय होताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि आता मनसे याच पक्षाचा एक मोठा उत्सव होत असताना साजरा होत असताना जर त्यांना श्रेय कोणी देत नसेल, जर सरकारकडनं श्रेय जर दिला जात अगदी सरकारकडून काय स्पष्टीकरण येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।